आनेघाट आहे व आनेघाट हा गळुंचवाडी आणि असा रोड गेला आहे बेल्ले तसेच जुन्नरला। हे पहा असं इथं बोर्ड लिहिलं आहे। या ठिकाणावरून आपल्याला वळून असं जायचं आहे। साधारण 2.5 किलोमीटर लांब आपलं लेणं आहे। मेन हायवेपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा बोर्ड लिहिला आहे। असं जायचं आहे आपल्याला, सरळ आता आत वळायचं आहे मेन रोडपासून। अजून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असा बोर्ड आहे व या बोर्डपासून आपल्याला आता आत जायचं आहे। समोरच्यावर डोंगरावर पाहिलं तर त्या ठिकाणी आपलं लेणं आहे। अशा जंगलामध्ये आपलं लेणं आहे। बेल्लेपासून साधारण 5 ते 6 किलोमीटर लांब आहे। आपण आता लेणी पाहण्यासाठी आलो आहे। इथं वरच्या बाजूस आपली लेणी आहे। त्या ठिकाणी आपली लेणी आहे। 5 मिनिटात आपण पोहोचून जाऊ। व श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान, महाबळेश्वर नाही, असं हे लेणं आहे आपलं। वैष्णोदेवीचं मंदिर आहे। चला, कळसमध्ये येते, तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर, म्हणजेच अहिल्यादेवी नगर या ठिकाणी असणारं हे लेणं आहे। पाच ते 10 मिनटं लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे होऊन जातात। दुपारचे आता जवळपास 3 वाजत आले आहेत आणि आज तारीख आहे 5 मे 2024। उन्हाचे दिवस आहेत। गरमीच्या दिवसात आज आपण लेणी करत आहे। ही 10 मिनिटात लेणीपर्यंत पोहोचून जातो आहे आपण। जास्त काही वेळ लागत नाही आणि बऱ्याच पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत। पारनेर तालुक्याचा खालचा भाग। या ठिकाणी नव्याने जीर्णोद्धारित केलेल्या पायऱ्या चालू झाल्या आहेत। आपण 5 मिनिटात पायथ्यापासून लेणीपर्यंत पोहोचून जातो। आलो आपण। हे बघा लेणं आपलं। लेणीमध्ये पोहोचून गेलो आपण। आता आत जाऊन आपण आता दर्शन घेऊ। हे पहा लेणी।
हे बघा लेणीमध्ये कसं मंदिर मस्त. हे पहा कळस लेणा. आपण मोरागावचं जे लेणं आहे त्या पद्धतीचं हे लेणं आपणाला पाहायला भेटते. मोरागावचं जे लेणं आहे त्या पद्धतीचं हे लेणं आपणाला पाहायला भेटत आहे. मोरागावामध्ये सुद्धा असंच लेणं आहे किंवा आपलं जे शीख धर्मियांचं जे लेणं आहे त्या पद्धतीचंच हे लेणं आहे. हे पहा विष्णुदेवीची मूर्ती. आता आपण कळसचं लेणं आपण आता पूर्ण पाहिलं आहे व लेणं पाहून आपण आता पुढील प्रवासाला निघू. छोटं लेणी आहे परंतु सुंदर आणि अप्रतिम लेणं आहे. जर वेळ भेटला पण या बेल्ले भागात येण्याचा कधी तुम्हाला तर नक्कीच या लेण्याला भेट द्या.